नमस्कार. टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करतेय. आज चिकन थाळी मी इथे बनवली आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करतेय. यामध्ये चिकनचा रस्सा असणार आहे आणि सुकं चिकन कसं पटकन बनवायचं ते पण मी दाखवले. मसाला थोडासा आपण वेगळ्या पद्धतीने वापरला, अतिशय टेस्टला भन्नाट झालं होतं. 1 किलो चिकन घेतलंय, त्यावरती हळद आणि मीठ घातलंय, मिक्स करून घेते आणि हे आपल्याला जवळजवळ अर्धा तास तरी मुरू द्यायचंय. चिकन चांगलं मुरलंय. आता आपण इथे गॅसवरती कुकर ठेवतोय. कुकरमध्ये ते शिजवून घेतोय. तर यामध्ये एक लहान पळी तेल घेतलंय. तेलावरती आपल्याला मोठ्या आकाराचा चांगला कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. छान तो कांदा आपण परतून घेऊया आणि चिकन जे आहे ते आपण या कांद्यावरती काढून घेतोय. तर इथं प्रथम आपण चिकन शिजवून घेतोय, म्हणजे आळणी जे चिकन असतं ते बनवून घेतोय. तर चिकन पूर्णपणे यामध्ये घेऊन मस्त मध्यम आचेवरती चिकन चांगलं परतून घ्यायचंय 4 ते 5 मिनिटासाठी. पाणी वगैरे अजिबात यामध्ये लगेचच ऍड करायचं नाहीये. तर चिकन छान परतून घेतले. आता झाकण ठेवतेय आणि झाकणावरती मी अर्धा ग्लास पाणी इथे घेतेय. असं वरती ताटावरती पाणी ठेवल्यामुळे खाली चिकनला पण छान पाणी सुटतं आणि हेच पाणी आपल्याला नंतर ऍड करता येतं. तर इथे बघा तुम्ही, स्वतःच असं मस्त चिकनला पाणी सुटलंय आणि 50% चिकन जे आहे ते त्या पाण्यामध्येच शिजलेलं आहे. आता ताटावरचं पाणी मी यामध्ये घालतेय आणि आपल्याला चिकनचा रस्सा पण बनवायचा आहे, म्हणून यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर साधारण 2 ग्लास तरी गरम पाणी मी वेगळं असं गरम करून घेतेय. आपल्याला किती रस्सा हवाय त्या हिशोबाने आपण इथे पाण्याचा वापर करूया. तर जवळजवळ 1.5 ग्लास तरी पाणी मी इथे वापरलंय आणि छान आपल्याला इथे उकळी आणायची. तर इथे आता झाकण ठेवलेलं आहे. तर झाकण ठेवलं, एक चमचा पण ठेवायचा, म्हणजे हे पाणी आता उतू जात नाही. तर काही मिनिटांमध्येच बघायचं आपल्याला, चेक करून की ते चिकन जे आहे ते शिजलंय की नाही. तर परफेक्ट आपलं इथे चिकन शिजलेलं आहे, ओव्हरकुक झालेलं नाहीये. आता मी गॅसवरनं कुकर खाली उतरून त्यामधलं चिकन जे आहे ते बाजूला काढून घेते, कारण आपल्याला सुक्क चिकन बनवायचंय आणि रश्श्यासाठी रस्सा तसाच मी कुकरमध्ये ठेवलाय. सुक्क चिकन बनवण्यासाठी इथे 1 चमचा जिरं, 3 हिरवे वेलची, 1 मोठी वेलची, दालचिनीचे तुकडे, 5 ते 6 लवंगा, 7 ते 8 आपल्याला काळी मिरी घ्यायची, 1 स्टारफुल, 2 चमचे तीळ आणि 2 चमचे धने आपण इथं वापरतोय. हे सगळं आपल्याला लो ते मीडियम फ्लेम वरती छान गरम करून घ्यायचंय. लगेचच एका छोट्या ताटामध्ये मी काढून घेतेय. थोडंसं तेल आपण इथं घेतोय. यावरती खोबरं जे आहे ते ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं तुम्ही इथे वापरू शकता. अर्धी वाटी मी इथे वापरलेली आहे. छान खोबरं परतून झाल्यानंतर आपण ते बाजूला काढतोय. त्याच तेलावरती परत एक 4 कांदे घेतलेत उभे चिरून, छान पातळ चिरून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित परतले जातात. थोडा कांदा परतला गेल्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1-1.5 इंच आलं आणि लाल मिरच्या सुक्या मी इथं वापरल्यात. हे आपल्याला व्यवस्थित त्यामध्येच परतून घ्यायचंय. पूर्ण साहित्य आपण थंड करून घेतोय. खडे मसाले प्रथम घेतलेत, खोबरं घेतलं आणि कांदा, लसूण, आलं, मिरची या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये काढून घेतोय. एक लहान आकाराचा टोमॅटो जो आहे त्यातला पण अर्धा टोमॅटो मी वापरलाय, ऑप्शनल आहे. नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल. थोडी कोथिंबीरीची पानं आणि देठ जास्त घेतलीत मी या मसाल्यामध्ये. थोड्या थोडा पाण्याचा वापर करून एकदम बारीक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. मसाले काढून घेऊया. 2 चमचे लाल तिखट, घरचा कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलाय, धनेपूड मी 2 चमचा जवळजवळ वापरली, गरम मसाला आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे. तर आवडीनुसार तुम्ही मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करायचंय. कढईमध्ये आता आपण सुक्क चिकन बनवतोय, तर छान यामध्ये भरपूर तेल घ्यायचंय. यामध्ये परत एक बारीक चिरून मोठा कांदा वापरतेय आणि लगेचच यामध्ये जो मसाला आपण बारीक करून ठेवलाय पेस्ट, ती पूर्ण पेस्ट मी इथे काढून घेतलीये. सुके पावडर मसाले जे आहेत ते पण काढून घेतेय. मीठ आपण इथं वापरतोय. सगळं छान आपल्याला एकदम मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. मध्यम आचेवरती आपण सतत हे हलवत राहायचंय. काही वेळानंतर सुंदर याला कलर येतो. तेलाचं प्रमाण थोडंसं मी कमी वापरलंय, कारण मुलं वगैरे खाणार होती म्हणून मी जास्त तेल वापरलं नाही, पण आवडीनुसार तेल थोडं जास्त वापरलं तरी चालेल. मसाला परतून झाल्यानंतर थोडा मसाला, म्हणजे अर्धा मसाला मी बाजूला काढून घेतलाय आणि बाकीच्या मसाल्यामध्ये आपण चिकन जे आहे ते काढून घेतोय आणि हे चिकन आपल्याला परतून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटांमध्ये सुक्क चिकन आपलं इथं लगेचच तयार होतं. सुक्क चिकन परतताना अळणी पाण्याचा पण मी थोडासा वापर करते, म्हणजे मग खूपच कोरडं असं ते होत नाही. छान कोथिंबीर इथं पेरायची. मस्त सुक्क चिकन आपलं इथं तयार झालंय. मसाला तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, खरंच खूप टेस्टी लागतो. तिखट आवडत असेल तर फक्त तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवायचंय. इथे सुक्क चिकन आपलं तयार झालंय. आता रस्सा बनवून घेऊया. तर कुकर आपण गॅसवरती घेतोय मध्यम आचेवरती आणि मसाला जो आपण बाजूला काढून ठेवला होता तो पूर्ण यामध्ये आपण मिक्स करायचा आहे. इथे एकसारखं ढवळून घेतलंय. मिठाचं प्रमाण जर कमी जास्त वाटत असेल तर थोडंसं मीठ तुम्ही इथे
घालू शकता. कोथिंबीर भरपूर बारीक अशी मस्त यामध्ये पेरली आहे. छान काही वेळानंतर तुम्ही बघताय मस्त तर्री आलेली आहे. असा रस्सा आपला झणझणीत इथं तयार झालाय. सुक्क चिकनही मी बनवून घेतलंय. राईस बनवला होता. भाकरी गरम गरम मी इथे घेतलेल्या आहेत. छान अशी आपली इथे चिकनची थाळी मी तयार करून घेतली. मसाला खरंच खूप भारी बनला होता. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुम्हाला नक्की आवडणार आहे. भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.